हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हा व्हिडिओ स्टार्ट होणार होता सकाळी 4:30-5 वाजेला, बट आम्ही झोपलोच सगळे. आम्ही गप्पा वगैरे मारायला बसलो. 2:30-3 वाजून गेले आम्हाला. इथंच आम्ही सगळे आत्या काका आमचे सगळे भाऊ सगळे गप्पा मारत होतो. खूप उशीर झाला आणि मी तरी ठरवलं होतं की मी उठेल एवढ्या लवकर. आणि मला जायचं होतं, खूप मनापासून इच्छा होती. त्र्यंबकेश्वरला जायचं होतं मला दर्शनाला, महादेवांचे दर्शन घ्यायचे होते. बट ते पॉसिबल नाही झालं. आत्ता मगाशी उठलो मी आणि 9:30-9:15 काहीतरी वाजलेत. माझ्या मित्रालाच फोन करून सांगितलं होतं, जो इथं नाशिकला राहतो, निलेश. तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक वेळेस तो आपल्यासोबत असतो. प्रत्येक वेळेस तो आपल्याला नाशिक फिरवतो, एक्सप्लोअर करवतो. त्याचा सकाळी मला 2 मिस कॉल, तरी पण मी उठलो नाही. हे सगळे रिझन झाले. पण ॲट द एंड खरंच सांगतो, खूप ट्राय केला. अलार्म पण लावला होता, तो वाजला तरी पण मला जाग नाही आली. बट ठीक आहे, लग्नानंतर बघू, जर टाईम भेटला तर जाऊन येऊ. पण आता फ्रेश व्हायचं, पटकन रेडी हो, नाश्ता करू आणि मग आपण लग्नासाठी तिकडे जाऊया. तो आमचा रूम इकडं, स्नोई दादा वहिनी त्यांचं रूम, आणि तिकडे आमचे काका वगैरे त्यांचं रूम होतं. आणि मी सकाळी उठलो मस्त, इथं 15-20 मिनटं आपलं पुशअप्स वगैरे मारली आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला. आणि समोर गोदावरी नदी. चला आता जाऊ आपल्या रूममध्ये, रेडी होऊ आणि मग खाली जाऊ. त्याच्यानंतर असंच खाली गेलो ना, 2 शिव एक्स्ट्रा खाईल मी. स्नोई, गुड मॉर्निंग. बेबी काय बेबी? हां, देऊन द्या अंकलला, देऊन दे अंकलला, देऊन ते देऊन द्या अंकलला. पापी स्नो पी बू. हां, गाणं म्हण. हां हां हां, अजून अजून ए नंतर येतो बी. आपण झालं ऑलरेडी. आपण असा कुर्ता वेअर करून घेतला. याचा आधीचा प्लॅन होता माझा की मी ब्लेझर वगैरे वेअर करेल. उन्हाचे दिवस खूप आहेत त्याच्यात पण, बट ऑब्वियस खूप गरम होईल. बट ऑप्शन नव्हते, 2-3 ऑप्शन होते. त्यातनं आपला हा सिम्पल सॉर्टेड आणि डन. नोई आणि अंकल चालले खाली ब्रेकफास्ट करायला. चलो ये स्नो खायला. कोको अजून एक नंबरची ऍक्टर आहे आमची स्नो. मैं कहता आँखों की देखी, तो कहता कागज की लेखी. नाश्ता वगैरे झाला आहे, सगळं झालं आहे. आता निघूयात, बॅग्स वगैरे घेऊन जाऊन तिकडं लग्न झाल्यानंतर आपल्याला पुण्यासाठी निघता येईल. आणि चांगली गोष्ट म्हणजे की आई परी दोघंही आपल्यासोबत येतात पुण्याला. बाबा गुड्डू दादा सुरतला जातील आणि आई परी आणि आपण सगळे पुण्याला जातो. काय दे काय दे चुनचुने वाच बरं, कसं वाचतात. लग्नाच्या व्हेन्यूला पोहोचलोय. तिथं माग आहे जो लॉन्स आहे, जिथं लग्न आहे. आणि इतकं जास्त ऊन आहे ना, असं मला असं होतंय की इथं झोपून राहू फक्त गाडीच्या एसी मध्ये आणि कुठंच नाही जायचं. पटकन जावत गाडी बंद करतो मी, कारण की डीजेचा आवाज तुम्हाला ऐकवतो. चलो. तेरा मेरा मनवा एक कैसे हो रे. आमच्या दोघं गाड्या इकडे आहेत. बाबा सुरतला चाललेत आणि आम्ही पुण्याला चाललो. आता पुढे थांबणार नाही, बिकॉज ऊन खूप जास्त आहे. आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. जर ट्रॅफिकच्या टायमिंगला अडकलो ना, मग अजून प्रॉब्लेम होते. मला ना अजून पण आठवतो, मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं होतं दादाने आणि आम्ही, म्हणजे एकदम इनिशियल स्टेजला होतो. आणि आम्हाला आठवतं की मी इथं व्हिडिओ शूट केला होता माझा गोप्रोने. तर इथली एक मेमरी होती. लेट मी शो यू हे लोकेशन, आणि सांगतो की इथं आम्ही काय केलं होतं जेव्हा आम्ही आलो होतो आणि व्हिडिओ काय शूट केला होता. आता जर थोडेफार चेंजेस झालेत, एवढे पण नाही झालेत, बट व्ह्यू आणि या सगळ्या गोष्टी इतक्या भारी होत्या ना. आणि तेव्हा पावसात आलेलो आम्ही, आणि आता आम्ही उन्हाळ्यात आलोच. सो उन्हाळ्यात एवढं ग्रीनरी नाही आहे, बट व्ह्यू भारी आहे. म्हणून म्हटलं इथं थांबूयात. बाकी सगळे तिथं थांबले. तिथं हॉटेल आहे. सो तिथं आहे ना धबधबा आहे, असा झरणा. पावसाळ्यात जर तुम्ही याल ना, नाशिकचे जे लोक आहेत, इथले जवळपासचे लोक आहेत, त्यांना माहिती असेल लोकेशन. आणि व्ह्यू कसला भारी. इथून जेव्हा ते झरणा येतो ना, बरोबर बघा तिथं दगड दिसतोय, बट पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं तिथं आणि वरून असं पाणी पडत असतं. सो तो धबधबा इतका भारी दिसतो ना, आणि ग्रीनरी असते, फुल ऑन ग्रीनरी. आता तर काहीच नाही आहे, पण तेव्हा जर तुम्ही पावसात आले ना, म्हणजे भरपूरसे लोक येत असेल इकडं, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, आपल्याला पूर्ण ग्रीनरी असते आणि एक नंबर व्ह्यू असतो. आता पण एकच नंबर आहे, बट तेव्हा अजून जास्त भारी असतो. आणि खरंच अप्रतिम व्ह्यू आहे बघा. असा व्ह्यू एन्जॉय करायचा आणि वरती जाऊन ते हॉटेल आहे, तिथं मस्त वडापाव खायचा, भजी खायची. यांची सोयाबीन चिल्ली पण चांगली आहे, ती पण खाऊ शकतात तुम्ही. हे ते हॉटेल आहे, हॉटेल लक्ष्मी. इथे तुम्ही येऊ शकतात. आणि आमची परी, हे आमची स्नोई. आमची स्नोई नाही, आमची सोनी आहे. सोनी कोण आहे वहिनी? सोनी. ओ सोनी, काय हे काय? डक. कसं करतात डक? क्वाक 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 क्वाक.
हॉटेलची एक अजून चांगली गोष्ट, नाश्ता वगैरे झाला आमचा सगळा, स्नॅक्स वगैरे खाऊन इकडे वरती आलो. मे बी इथं कपल लोकांसाठी किंवा फॅमिलीसाठी बसायला बनवलं आहे त्यांनी, जेणेकरून इथं बसून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि इथं मी घेऊन आलो आहे आपली कटिंग चहा. चहा पिऊ आणि आपण लगेच इथून निघूया. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. दिस इज नेक्स्ट डे. तुम्ही काल बघितलं असेल आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो, नाशिक टू पुणे येत होतो. मध्ये आम्ही खूप ठिकाणी थांबलो. खूप ठिकाणी म्हणजे आम्ही एका ठिकाणी थांबलो, आम्ही स्नॅक्स खाल्ला आणि खूप भारी तो जो व्ह्यू होता तो एन्जॉय केला. आपण तिथं टाइम स्पेंड केला. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग करून सरळ घरी आलो आणि रात्री मी 11:30-12 वाजेला जेवलो. आणि खिचडी बनवली होती मस्त. आणि खिचडी काय बनली होती, वाव, चुम्मेश्वरी झाली होती. आणि पूर्ण असा एक दाणा सुद्धा राहिला नव्हता कुकरमध्ये. सगळी खाऊन टाकली मी आणि परीने. परीला नंतर भूक लागलेली, ती पण माझ्यासोबत जेवायला बसली. 12 वाजेपर्यंत ते झालं. त्याच्यानंतर झोपलो. आता मगाशी उठलो आणि तुम्हाला एक मस्त आणि भारी गोष्ट दाखवतो जी प्रत्येक वेळेस होते आणि त्यासाठी मी प्रत्येक वेळेस शिव्या खात असतो. हा जो पसारा दिसतोय, हा जो पसारा आहे इथं, आता या झावरींचा आणि या जे काही बेडशीट वगैरे याचा माझा काही संबंध नाही आहे. हे सगळं इकडून तिकडून गोळा होतात आणि माझ्या कबडमध्ये ऑटोमॅटिक कसं काय होऊन जातात मला माहिती नाही. इथं हे बघा किती सॉर्टेड दिसतं. आता हे बिलकुल सॉर्टेड नव्हतं. इथं खूप साऱ्या गोष्टी अशा विचित्र होत्या आणि अजून हे माहिती नाही केलं आहे का नाही आईने. आणि वरचं पण तसंच आहे. सो मेन 2 कप्पे आहेत, हे एक आणि हे एक. आई काय म्हणत होती, काय करू ठेवतो बाबा तुला असं दरवेळेस राहत. रेडी परी, रेडी. माझं चहा बाकी आहे. त्याचा आधी म्हटलं चला परी रेडी झाली तर व्हिडिओ शूट करून घेऊ. परीला मी चाललो सोडायला ड्रॉइंग क्लासला. आणि तिचं ड्रॉइंग क्लास झाल्यानंतर लगेच डान्स क्लास पण असेल. समर वेकेशन चालू आहेत. परी इथं 1 महिना मस्त राहणार आहे. सो तिला आपण दोघंही क्लास जॉईन करून घेतलेत. स्विमिंग क्लास जॉईन करणार होतो, बट तेवढा टाईम तो मॅनेज होत नाही आणि तसं जमत नाही आहे. बिकॉज स्विमिंगला कसं आहे, एक जण डेडिकेटेड तिथं पाहिजे. इथं ड्रॉइंगला कसं आहे, ड्रॉइंग करेल, समोरच डान्स क्लास आहे. ड्रॉइंग क्लास झाल्यावर लगेच त्याच मॅम तिथं डान्स क्लासला सोडून देईल. ते झालं, आपल्याला टाईम माहिती आहे, त्या टायमिंगला परत घ्यायला चालला जायचं. आणि तिला डान्स क्लास एक खूप जास्त आवड आहे. गेल्यावर मस्त डान्स करायचा. त्याच्या आधी ड्रॉइंग क्लास आहे, पण तिला आता मी ड्रॉइंग बुक घेऊन देणार आहे जाताना. रेडी? हा, डन. लावून देतो ना. चहा संपवतो आणि मग आपण परीला सोडायला जाऊ. थोडा अर्धा चहा बाकी. जर आम्ही ना डिटेल्स लिहून देतोय परीला. तिला सांगतो की कोणी असं सांगितलं चल बेटा सोडून देतो घरी. जायचं नाही भाऊ, जोपर्यंत आपल्या घरातली लोक येत नाही कुठंच जायचं नाही, ठीक आहे? हा, गुड गर्ल. लिखो भाभी. 98, 98, 90. गेलो मी परीला सोडून. आणि अजून एक गोष्ट रिअलाइज झाली की हे सगळं जे समर कॅम्प असू द्या, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्या पोरांना, तर परीचं काम तर सॉर्टेड झालं. 2 तास तिचे मस्त पॅक झाले. 1 तास ड्रॉइंगचा, 1 तास डान्स क्लासचा. आपल्या टायमिंगला म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. कुठला समर कॅम्प नव्हता किंवा असे कुठले क्लासेस नव्हते. आपल्याला तेव्हा कधी शिकवलंच नाही. म्हणजे माझ्याबद्दल बोलतो मी तर असं होतो की मला काही घेणं देणंच नव्हतं. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी असतात ते मी कधी शिकलोच नाही. पण लहानपणापासूनच जर पोरांना या गोष्टींची सवय लावली ना, तर मोठेपणी या सगळ्या गोष्टींना घेऊन ते एन्जॉय करत असतात. त्यांचं पॅशन असतं. जॉब तर सगळेच करतात, पण या छोट्या मोठ्या ज्या ॲडव्हान्स गोष्टी असतात, या वेगळ्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला जगवायला शिकवतात. आणि त्याला घेऊनच आपण जगत असतो. थोडा पण फ्री टाईम भेटला का, कोणाला ड्रॉइंग आवडत असेल ड्रॉइंग काढतात, कोणाला डान्स आवडत असेल विकेंडला तो डान्स करतो किंवा डान्स वर्कशॉपला जातो किंवा तो स्वतः डान्स क्लासेस घेतो. या सगळ्या गोष्टी करत असतो. लहानपणापासूनच याची जर सवय लावली ना, खूप चांगलं त्या पोराची किंवा जे त्याला आवड असते त्याची ग्रोथ होत असते आणि ॲडव्हान्स लेवलला जात असतो. पण आपल्या टायमिंगला तसं काहीच नव्हतं. आता तरी समर कॅम्प होतात किंवा जेवढे पण कॅम्प होतात ते चांगलं आहे लहान पोरांसाठी. जे सवय लावून दिली लहानपणापासून, तर मोठे होईपर्यंत ते प्रो होऊन जातात त्या गोष्टींमध्ये. किती अंकल काय दे? हॅलो, हां बोल. हॅलो बोल. हॅलो हॅलो बोल. त्याच्यात पापाला हॅलो कर. हॅलो स्नोचे पापा, कधी येत आहे तुम्ही? अच्छा, ओके, बाय. बाय कर, बाय कर. बाय बाय. आय लव्ह यू. सी यू. 1 3 5 हॅलो 9 10. क्लॅप क्लॅप क्लॅप. वाजून गेले 6 आणि आपण पटकन जाऊन परीला घेऊन येऊ. बिकॉज आई बिझी आहे, आई जाऊ नाही शकत. आई आपल्या घराची कामं करते. जेव्हा पण तिला असा फ्री टाईम भेटला ना, हे आवर ते आवर, आपले जे कबड आहे ते नीट कर, त्याच्यातले जे कपडे ते नीट कर, ते पण दाखवतो मी. दोघं साईडचे जे ब्लॉक आहेत ते कसे तिने एकदम रिअरेंज करून व्यवस्थित ठेवलेत. आधी आपण परीला घेऊन येऊ बिकॉज त्याचा टाईम झाला आहे. 6 वाजेला बोलवलं होतं पण 6 वाजून 3 मिनटं झालेत. सो समोरच तिचा क्लास आहे तिथं. काय काय केलं आज? काय आवडलं जास्त?
दोघं आवडले. डान्स पण कुठल्या गाण्यावर डान्स केला आज ते एवढं नाही आठवत का, पण मजा आली ना तुला? ठीक आहे, गुड. हाँ उसकी ड्राइंग बुक देखो तो क्या. पहिला दिन था चलता है. पूर्ण तू काढलं का? हवेत काय मासोळ्या पाण्यातच साधे मछली पाण्यात असते ना. खूप छान. वाव, व्हेरी नाईस. ऑलराईट, आजचे जे टास्क होते, आजचे जे कामं होती संपली आहेत आणि येस वाजून गेले 8. फायनली जिमला जातोय. माहिती नाही मला किती दिवसांनी जातोय मी. जिम पण माझा खूप गॅप होतोय. सगळ्या गोष्टींमध्ये गॅप होतं बघायला गेलं तर, बट जिमला जास्त गॅप होतं. सो चला जाऊया जिमला. आणि एनर्जी नाही तेवढी बट तरी जाऊ आणि काही ना काही करू. जिमला पोहोचल्यानंतर बरोबर आपल्याला समजतं काय करायचं काय नाही. ती एनर्जी ऑटोमॅटिक येते. तिथपर्यंत पोहोचणं हा मोठा टास्क आहे. सो हा तो टास्क आज कंप्लीट करू आपण आणि पोहोचल्यानंतर वर्कआउट सुद्धा करू. ठीक आहे, लेट्स गो. ऑलराईट, येऊन गेलो आपण जिमवरनं. 10:30 वाजून गेले आणि मला व्हिडिओ काढायचं काहीच सूट नाही राहिलं आणि मला लक्षातच नाही की ब्लॉग शूट करत होतो. असं वर्कआउटचा व्हिडिओ पण नाही शूट केला आणि बाहेर येताना पण व्हिडिओ शूट नाही केला. आत्ता घरी आलो तेव्हा रिअलाईज झालं की अरे ब्लॉग कंटिन्यू होता, आपल्याला काहीतरी शूट करायचं होतं. वर्कआउट 1 नंबर नाही झाला, वर्कआउट ठीकठाक झाला. एकच मसल मारला पण तो पण चांगला झाला. आता पटकन जेवत आईला मी खिचडी बनवायला सांगितली होती. डाईट वगैरे आपलं काहीच चालू नाही, सगळं बंद आहे. खिचडी खाऊ मस्त, त्याच्यानंतर आराम करू, झोपून जाऊ आणि सकाळी उठून मग आपले रेग्युलर रुटीनचे काही काम असेल ते. आता त्या रूममध्ये दंगा चालू आहे, परी, स्नोई, दादा, बहिणी या सगळ्यांचा, बिकॉज डान्स वगैरे चालू आहे. भेटतो तुम्हाला उद्या. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून जा, कमेंट सोडून जा, सबस्क्राईब करून जा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. मैं कहता मैं कहता